परिभाषा. वन विभागाची भूमिका. या काळात स्थापन झालेल्या वन विभागाकडे जंगलांचे संरक्षण करणे आणि नवीन झाडे लावणे हे काम होते. त्याकडे जंगलांची कापणी करण्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देखील होती. म्हणूनच प्रौढ जुनी झाडे तोडून सरकारला पैसे कमवण्यासाठी त्यांची विक्री करणे, वन विभागाचे अधिकारी सहसा दूरच्या श्रीमंत समुदायाचे होते, जे आदिवासी लोकांना अज्ञानी आणि धोकादायक लोक मानत होते आणि त्यांच्याबद्दल त्यांना सहानुभूती नव्हती. त्यांनी असहाय्य आदिवासी लोकांचे शोषण केले, त्यांची फसवणूक केली आणि त्यांना सतत त्रास दिला. वनसंवर्धनाच्या नावाखाली 1920च्या दशकात मोठ्या प्रमाणात बेदखलीकरण झाले आणि 1940 पर्यंत झाडे साफ करण्याचे काम चालू झाले. यामुळे आदिवासी लोकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. आदिवासी लोकांनी याविरुद्ध लढा दिला. ईशान्येसारख्या काही प्रदेशांमध्ये त्यांनी सरकारकडून काही संरक्षण मिळू शकले. 1988 ते 90 मधील बदल 1988 पर्यंत सरकारला हे लक्षात आले की आदिवासींना जंगलावर कोणतेही अधिकार न देता त्यांचा विकास करता येणार नाही. आदिवासींच्या सक्रिय भूमिकेशिवाय जंगलाचे संरक्षण अशक्य आहे, हे त्यांना समजले. राष्ट्रीय वन धोरण 1988 ने घोषित केले की प्राथमिक कार्य म्हणजे आदिवासींना जंगलांचे संरक्षण, पुनरुत्पादन आणि विकासात सहभागी करून घेणे. ते जंगलात आणि आसपास राहणाऱ्या लोकांना फायदेशीर रोजगार उपलब्ध करून देणे इच्छित होते. सरकारने जंगलांजवळ राहणाऱ्या ग्रामीण समुदायांना त्यांच्या संरक्षणात आणि रास झालेल्या वनजमिनींच्या विकासात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने रास झालेल्या वनजमिनीची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि वनजीवन कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी गावातील समुदायांना वापराचा अधिकार देखील दिला. वर्ण, ग्रामसमुदाय आणि वनविभाग यांच्यात रास झालेल्या जंगलांचे पुनरुज्जीवन, पुनर्संचित आणि विकासासाठी सक्रिय सहकार्याची ही सुरुवात होती.
अशा प्रकारे 1988 मध्ये एक नवीन धोरण अंमलात आणण्यात आले, ज्यामुळे अखेर संयुक्त वन व्यवस्थापन झाले. याचा अर्थ असा होतो की वन विभाग आणि स्थानिक समुदाय क्षीण झालेल्या जंगलांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि झाडे लावण्यासाठी सहकार्य करतील. समुदायांना गवत आणि इतर किरकोळ वन उत्पादनांचा वापर करण्याची परवानगी होती. आंध्र प्रदेशात या कार्यक्रमाचे नाव सामुदायिक वन व्यवस्थापन CFM कम्युनिटी फॉरेस्ट मॅनेजमेंट कार्यक्रम असे ठेवण्यात आले. या कार्यक्रमामुळे वन विभाग आणि स्थानिक समुदायांना एकत्र आणण्यास मदत झाली. परंतु त्यामुळे आदिवासी लोकांना त्यांच्या पूर्वीच्या पोडू जमिनी जंगल पुनरुज्जीवनासाठी सोडून देण्यास भाग पाडले गेले. त्याच काळात वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी जंगलात अनेक व्याघ्र अभयारण्ये स्थापन करण्यात आली. वन हक्क कायदा 2006 आदिवासी लोक या प्रक्रियांविरुद्ध निषेध आणि लढा देत होते. वनावरील आदिवासी हक्कांसाठी राष्ट्रीय मोहीम राबवणाऱ्या अनेक गैर सरकारी संस्थांनी त्यांचे समर्थन केले. प्रदीर्घ चर्चेनंतर संसदेने 2006 मध्ये वन हक्क कायदा मंजूर केला. गेल्या 200 वर्षात आदिवासी आणि इतरांवर त्यांच्या मालकीच्या जंगलांवर पारंपरिक हक्क नाकारून घोर अन्याय झाला आहे, हे पहिल्यांदाच मान्य करण्यात आले. यामध्ये असेही मान्य करण्यात आले की जमिनींचे हक्क पुनर्संचयित केल्याशिवाय जंगलांचे जतन करणे अशक्य आहे. या कायद्याने नवीन कायदा मंजूर करण्याची 3 मुख्य कारणे दिली. पहिले, जंगलांचे संरक्षण करणे आणि त्याच वेळी वनवासियांच्या उपजीविकेची आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे. दुसरे, वसाहतवादी काळात तसेच स्वतंत्र भारतानेही वडिलोपार्जित जमिनी आणि त्यांच्या अधिवासावरील वन हक्कांना पुरेशी मान्यता देण्यात आली नव्हती. यामुळे वनवासींवर ऐतिहासिक अन्याय झाला. हे जंगलाच्या अस्तित्वासाठी आणि शाश्वततेचा अविभाज्य भाग आहेत. तिसरे, राज्य विकास हस्तक्षेपांमुळे जसे की धरणे किंवा व्याघ्र प्रकल्प त्यांचे निवासस्थान स्थलांतरित करण्यास भाग पाडलेल्या वनवासींसह जमीन हक्कांच्या आणि प्रवेश हक्कांच्या दीर्घकालीन असुरक्षितते देखील
दूर करणे आवश्यक झाले आहे. वनांच्या संवर्धनाशी संबंधित असलेल्या अनेक लोकांना भीती आहे की या कायद्यामुळे जंगलतोड आणखी वाढेल, कारण लोक पारंपरिक घरगुती कारणांसाठी जंगलांचा वापर करण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे इतरांना वाटते की पारंपरिकपणे जंगलांची काळजी घेणाऱ्या वनवासींना मुख्य रक्षण बनवून आपण जंगले अधिक चांगल्या प्रकारे वाचवू शकू.